एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता झाली आहे सकाळ। मी अव्यांसाठी दूध गरम करून ठेवले। आज लंचमध्ये आहे गवाराच्या शेंगांची भाजी। मी यांना आदल्या दिवशी स्वच्छ धुवून कापून घेतले आहे आणि आता या शेंगांना वाफवून घेते। त्यासाठी वाफ यंत्रामध्ये मी खाली पाणी घातले, त्यामध्ये अर्धे लिंबू घातले आणि शेंगा वाफवायला ठेवल्या। लिंबू घातल्याने वाफ यंत्र काळे पडणार नाही आणि त्याला क्षाराचे डाग लागणार नाही। शेंगा वाफवून होतात तोपर्यंत मी वरण भाताचे कुकर लावून घेते। असे कुकरची 2 छोटी भांडी असली तर वरण आणि भात एकदा शिजतो, त्यामुळे गॅस आणि टाइम दोघांची पण बचत होते। आणि कुकर लावत असताना मी कुकरच्या पाण्यामध्ये नेहमी एक लिंबू घालते, यामुळे कुकरला काळे डाग पडत नाही। आणि आता मी कणिक मळून घेत आहे। भाजी होईल तोपर्यंत कणिक छान रेडी होईल। शेंगा छान शिजल्या आहेत। भाजीसाठी आलं लसूणची पेस्ट करून घेते। तर गवारीच्या भाजीसाठी एका कढईमध्ये मी थोडेसे ऑइल घातले, त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घातली। आलं लसूण छान लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये गवारीच्या शेंगा ॲड केल्या। नंतर त्यामध्ये हळद, गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट असे सर्व मसाले ॲड केले आणि त्यांना सुद्धा छान भाजून घेते आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि आता भाजीमध्ये शेंगदाण्याचे कूट घालते। शेंगदाण्याच्या कुटाने ही भाजी खूप टेस्टी बनते आणि माझी भाजी रेडी आहे। शेंगा आधीच वाफवल्यामुळे भाजीला शिजवण्याची जास्त गरज नाही। जेवण तर छान झाले। आता आम्ही निघालोय थोड्याशा ग्रॉसरी शॉपिंगसाठी। हे अगदी आमच्या घराजवळच रिलायन्स फ्रेश आहे, सुद्धा बराच डिस्काउंट असतो। तर सर्वात आधी आम्ही आलो आहे इथं फ्रूट सेक्शनला। इथं सर्व एक्झॉटिक फ्रूट्स तुम्हाला दिसतील। आणि हा आहे साल काढलेला कांदा। जर तुमचं कांद्याची साल काढणं जीवावर येत असेल तर तुम्ही हा कांदा घेऊ शकतात। त्यानंतर इथं बरीच फ्रूट्स होती ज्यांची नावं सुद्धा आम्हाला माहिती नाही। मोड आलेले सर्व कडधान्य सुद्धा इथं मिळतात आणि त्या कांद्यासोबत सोललेला लसूण सुद्धा इथं आहे आणि इथं याची खूप डिमांड आहे। त्यानंतर ही आहे न्यूझीलंडची ॲपल। त्यानंतर इथं आपल्या सर्व भाज्या आहेत। आणि हे आहे लसणा एवढे कांदे। यांना सांबार ओनियन सुद्धा म्हणतात। स्पेशली सांबारमध्ये यूज करतात आणि खूप टेस्टी लागतात ते। भाजीपाला तर आम्ही नेहमी घरासमोरच्या भाजीच्या दुकानातूनच घेतो, पण कधी तिथं काही अवेलेबल नसेल तर मग इथून घेतो। कम्पेअर केले तर इथं थोडे फ्रूट्स स्वस्त असतात आणि इथं सर्व फ्रूट्सच्या व्हेरायटीसुद्धा खूप आहेत। आता ॲपलचेच मी 5-6 टाईप्स इथं बघितले, रेड, ग्रीन, कुठल्या कुठल्या कंट्रीजमधले। त्यानंतर आहे वरती माझं फेवरेट योगर्ट, खूप टेस्टी लागते हे। तुम्हाला सुद्धा आवडते का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर या साईडला बटर, चीज, इकडे हे सर्व फ्रोझन आहे। त्यामध्ये ग्रीन पीज, कॉर्न, फ्रोझन फ्रेंच फ्राईज आणि इकडे सर्व कडधान्य आहेत। सर्व प्रकारच्या डाळी वगैरे सर्व काही आहे इथं। आणि आता इथून लागतात हे तांदूळाचे प्रकार। सर्व प्रकारचे तांदूळ आहेत तिथं, इंद्रायणी आणि कालीमुछ सोडून। तांदूळाचे इथं 10 प्रकार बघितले, पण गव्हाचा एक सुद्धा प्रकार मला इथं दिसला नाही। आणि मला वाटला हा गहू आहे, तर हा सुद्धा ब्राऊन कलरचा तांदूळ आहे। त्यानंतर रिलायन्स फ्रेशच्या वरच्या फ्लोअरला कपडे आहेत आणि इथं कपडे सुद्धा खूप रिझनेबल प्राईसला असतात। या साईडला सर्व घरातील लागणारे भांडी कुंडी आणि वस्तू आहेत, साबण वगैरे।
आणि मी आता आली आहे इथल्या क्रॉकरी सेक्शनमध्ये. माझ्या खूप आवडीचा आहे हा सेक्शन. आणि यावेळेस इथं खूप क्यूट स्टफ आला आहे. जसे की हे बाऊल 25 रुपीजचा एक आहे हा. माझे हस्बंड म्हणाले प्रत्येक वेळेस इथं काही ना काही नवीन येतच राहणार आणि ते घेतलेच पाहिजे असं काही नाही. म्हणून मी सुद्धा म्हटलं की गरज असल्याशिवाय काही घेऊ नाही. पण हां, या सेक्शनमध्ये मी अर्धा तास तर देतेच. मला खूप आवडतं असे क्रॉकरी बघायला. आणि इथं पुन्हा मला क्यूट बाऊल दिसले आहेत डीप वगैरे ठेवण्यासाठी. आणि माझ्याकडे ऑलरेडी डीप बाऊल आहेत, सो मी त्यांना ठेवून पुढे निघाली. आणि इथं आहे हे कोकोनट वॉटर. आम्ही तर असं काही घेत नाही. गाडीवर जाऊन नारळ पाणी प्यायची जी मजा आहे ती या बॉटल्समध्ये नाही. आणि इथं आहे हे स्पार्कलिंग वॉटर. हे नक्की काय आहे आणि याचे बेनिफिट काय आहे हे मला काहीच माहिती नाही, पण काहीतरी नवीन दिसले म्हणून तुम्हाला दाखवते आहे. आणि आता आलो आहे घरी. अव्यान एवढा मोठा झाला आहे की त्याला पप्पांचे हेल्मेट घालायचे आहे. व्हिडिओचा शेवट इथेच करते आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.